नमस्कार. मी प्रोफेसर डॉक्टर जयवंत इंगळे, अर्थशास्त्र विभाग प्रमुख, ND पाटील कॉलेज मलकापूर, अध्यक्ष अर्थशास्त्र अभ्यास मंडळ, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर आणि सदस्य अकॅडमिक कौन्सिल, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर. सेंद्रिय शेतीवर यूट्यूबवरती मी व्याख्यानमाला सुरू केलेली आहे. आजचं हे माझं यूट्यूबवरचं 8वं व्याख्यान आहे. सेंद्रिय शेतीवर करण्यात येणाऱ्या टीकांचा परामर्श असा आजच्या व्याख्यानाचा विषय आहे. संपूर्ण जगात आज सेंद्रिय शेती पद्धतीची चर्चा सुरू आहे. भारत सरकारनंही, भारतातील विविध राज्यांनी सुद्धा सेंद्रिय शेतीला, नैसर्गिक शेतीला महत्त्व दिलेलं आहे. पण तरी सेंद्रिय शेती पद्धतीवरती काही टीका केल्या जातात. या टीकांचा परामर्श आजच्या व्याख्यानात मी घेणार आहे. सेंद्रिय शेती म्हणजे काय हे आपल्याला सर्वांना माहिती आहे. ज्या शेती पद्धतीत रासायनिक द्रव्य न वापरता, म्हणजे रासायनिक खतं, कीटकनाशकं, जंतुनाशकं न वापरता शेतीत सेंद्रिय निविष्ठांचा वापर केला जातो. म्हणजे शेणखत असेल, कंपोस्ट खत असेल, पालापाचोळ्याचं खत असेल, किंवा पिकावर पडणारी कीड रोखण्यासाठी निंबोळी अर्क असेल, तर विविध प्रकारची ही नैसर्गिक खतं वापरून आणि कीड नियंत्रणासाठी निंबोळी अर्कासारख्या अर्काचा वापर करून जेव्हा शेती केली जाते, शेतीत देशी बियाणं वापरली जातात, तेव्हा अशा प्रकारच्या शेतीला सेंद्रिय शेती किंवा नैसर्गिक शेती असं म्हणतात. आणि रासायनिक पद्धतीची शेती, की जी शेती आज एकूण शेत जमिनीच्या जवळजवळ 98% अधिक क्षेत्रावर केली जाते. म्हणजे रासायनिक शेती पद्धत म्हणजे अशी शेती पद्धत की ज्या शेतीमध्ये रासायनिक खतांचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो, किंवा कीड नियंत्रणासाठी रासायनिक कीडनाशकं वापरली जातात. जंतुनाशकं, तणनाशकं, उंदीरनाशकं, अशा प्रकारची जी काही रासायनिक द्रव्ये आहेत की जी विषारी असतात, जमिनीला, मानवी आरोग्याला अपायकारक असतात, अशा प्रकारच्या रासायनिक द्रव्यांचा वापर करून जी शेती केली जाते त्या शेतीला रासायनिक पद्धतीची शेती असं म्हणतात. आणि म्हणून रासायनिक शेतीऐवजी सेंद्रिय शेती पद्धतीचा अनुसार स्वीकार करावा, अशा प्रकारचा विचार अलीकडच्या काळात संपूर्ण जगात वेगानं प्रसार होतो आहे. पण तरीसुद्धा म्हणजे सेंद्रिय शेती ही मानवी आरोग्यासाठी, जीवसृष्टीसाठी उपयुक्त असली तरीसुद्धा या शेती पद्धतीवरती काही टीका केल्या जातात. त्या टीका कशा निराधार आहेत, अयोग्य आहेत, चुकीच्या आहेत, त्याचा विचार आजच्या व्याख्यानात मी करणार आहे. सेंद्रिय पद्धतीवरती केली जाणारी एक टीका अशी आहे की जर सेंद्रिय पद्धतीनं शेती केली तर भारतासारख्या ज्या देशात प्रचंड लोकसंख्या आहे, अशा देशातील लोकांच्या अन्नधान्याच्या गरजा सेंद्रिय शेती भागवू शकणार नाही. एक फार मोठी टीका सेंद्रिय शेती पद्धतीवरती केली जाते. आज भारताची लोकसंख्या जवळजवळ 140 कोटी एवढी आहे. आणि अशा प्रकारे 1951 पासून, भारताला स्वातंत्र्य मिळाल्यापासून भारताची लोकसंख्या प्रचंड वाढत आहे. चीनची लोकसंख्या वाढत आहे, ब्राझीलची लोकसंख्या वाढत आहे, इंडोनेशियाची लोकसंख्या वाढत आहे. भारतासारख्या अनेक देशांनी स्वातंत्र्यप्राप्तीनंतर प्रयत्नपूर्वक मृत्यूदर
कमी केला, पण जन्मदरात तुलनेनं फारशी घट झाली नाही. आणि त्यामुळं भारतासारख्या अनेक देशात लोकसंख्या प्रचंड वाढत आहे. आणि ज्या लोकसंख्येचा प्रश्न, अन्नधान्याचा जो प्रश्न आहे, तो प्रश्न सोडवण्यासाठी भारत सरकारने 1960 नंतर शेतीत रासायनिक द्रव्यांचा वापर करण्यास सुरुवात केली. जनतेला, शेतकऱ्यांना भारत सरकारनं ही रासायनिक द्रव्य विदेशातून उपलब्ध करून दिली आणि त्यामुळे कृषी उत्पादनात प्रचंड वाढ झाली. आणि म्हणून जर सेंद्रिय पद्धतीनं शेती केली तर कृषी उत्पादनात वाढ होणार नाही आणि भारतीय लोकांच्या, प्रचंड लोकसंख्येच्या अन्नधान्याच्या गरजा, इतर कृषीमालाच्या गरजा भारतातील सेंद्रिय शेती पद्धत भागवू शकणार नाही. म्हणून रासायनिक पद्धतीचाच पुरस्कार केला पाहिजे असं टीकाकार म्हणतात. पण त्यांच्या या टीकेमध्ये, दाव्यामध्ये फारसं तथ्य नाही. याचं कारण असं की सेंद्रिय कृषी माल सकस आणि चवदार असतो, पौष्टिक असतो. अशा प्रकारच्या सेंद्रिय कृषी मालाच्या सेवनानं लवकर भूक लागत नाही, कारण सेंद्रिय कृषी माल सकस आणि चवदार असतो. कमी प्रमाणात सेवन केला तरी चालतो. आणि रासायनिक पद्धतीच्या शेतीमध्ये जो कृषी माल तयार होतो, जे अन्नधान्य तयार होतात आणि त्या अन्नधान्यापासून जे अन्न तयार होतं, चपाती असेल, भाकरी असेल, भाजी असेल, अशा प्रकारचं जे अन्न तयार होतं रासायनिक शेतीतील कृषी मालापासून, ते अन्न फारसं सकस नसतं, चवदार नसतं, पौष्टिक नसतं आणि तासा 2 तासानंतर लगेच भुका लागतं, कारण ते अन्न सकस नसतं, त्यामध्ये पौष्टिक गुणधर्म कमी असतात. आणि म्हणून सेंद्रिय शेती पद्धतीतील उत्पादन जरी कमी प्रमाणात होत असलं तरी सुद्धा वाढत्या लोकसंख्येच्या अन्नधान्याच्या गरजा सेंद्रिय कृषी पद्धत, सेंद्रिय शेती पद्धत भागवू शकते. कारण या शेतीतील शेतमाल हा सकस असतो, चवदार असतो, कसदार असतो, पौष्टिक असतो. आणि या सेंद्रिय शेतीच्या पद्धतीतून जो शेतमाल तयार होतो त्याच्या सेवनानं लवकर भूक मनुष्याला लागत नाही. आणि म्हणून अशा प्रकारे सेंद्रिय शेती पद्धतीतील कृषी मालाचं थोड्या प्रमाणात सेवन केलं तरी सुद्धा चालू शकतं. आणि म्हणून वाढत्या लोकसंख्येची, प्रचंड लोकसंख्येची अन्नधान्याची गरज सेंद्रिय शेती पद्धत भागवू शकणार नाही, यामध्ये तथ्य नाही. या सेंद्रिय शेती पद्धतीवरती टीका करणारे टीकाकार म्हणतात की रासायनिक पद्धतीपेक्षा सेंद्रिय शेती पद्धतीतील अन्नधान्याचं उत्पादन हे कमी प्रमाणात होतं. सर्वच कृषी मालाचं उत्पादन कमी प्रमाणात होतं आणि रासायनिक पद्धतीच्या शेतीत उत्पादन कमी वेळेत होतं आणि उत्पादन मोठ्या प्रमाणात होतं. हे जरी खरं असलं तरी, यामध्ये काही प्रमाणात तथ्य असलं तरी सुद्धा सेंद्रिय शेती पद्धत जर व्यवस्थित काळजीपूर्वक केली तर या पद्धतीतील कृषी उत्पादनात सुद्धा वाढ होऊ शकते. आणि म्हणून सेंद्रिय शेती पद्धत, की जी पद्धत मानवी आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त आहे, त्या पद्धतीचाच स्वीकार जगानं केला पाहिजे. हा जो विचार आहे, हा विचार आता अतिशय बळकट होत आहे. सेंद्रिय शेती पद्धतीवरती करण्यात येणारी आणखी एक टीका म्हणजे, जर या पद्धतीनं शेती केली, संपूर्ण देशातील सर्व शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेती पद्धतीचा पुरस्कार केला तर देशात हरित क्रांती घडवून आणता येणार नाही. भारतात दुसऱ्या हरित क्रांतीचे ढोल काही वर्षापासून वाजू लागलेले आहे. भारतात पहिली हरित क्रांती 1960 नंतर झाली. 1966, 67, 67, 68, 68, 69 नंतर
भारतामध्ये कृषी उत्पादनात प्रचंड वाढ झाली. देश अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाला. अन्नधान्याच्या बाबतीत देश स्वावलंबी झाला, आत्मनिर्भर झाला आणि आपली अन्नधान्याची आयात जवळजवळ पूर्णपणे बंद झाली. याला आपण हरित क्रांती असं म्हणतो. पण ही जी हरित क्रांती झाली, ही हरित क्रांती 1960 पासून भारतीय शेतीत प्रचंड प्रमाणात जी रासायनिक द्रव्ये वापरली गेली, त्या रासायनिक द्रव्यामुळं, संकरित विदेशी बियाणांच्या वापरामुळं ही हरित क्रांती झाली. पण ही हरित क्रांती फार वर्ष टिकली नाही. सन 2000 पासून भारतीय शेतीला काही अरिष्टांनी ग्रासलेला आहे. भारतीय शेती संकटात सापडलेली. काही प्रमाणात कृषी उत्पादन घटलेला. अन्नधान्याची, गव्हासारख्या अन्नधान्याची भारताला आयात करावी लागते आणि म्हणून शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढलेल्या आहे, कर्जबाजारीपणा वाढलेला आहे, शेती आदबट्ट्यात गेलेली आहे. आणि या सर्वावरती मात करण्यासाठी भारतीय शेती जी दुष्टचक्रात अडकलेली आहे, जी संकटामध्ये सापडलेली आहे, त्या संकटातून भारतीय शेतीला, भारतीय शेतकऱ्यांना बाहेर काढण्यासाठी भारतात पुन्हा एकदा दुसरी हरित क्रांती झाली पाहिजे, अशा प्रकारचा विचार अनेक तज्ज्ञांनी मांडलेला आहे आणि सरकारनं सुद्धा त्याला मोठं पाठबळ दिलेलं आहे. आणि पण टीकाकार असं म्हणतात की जर अशा प्रकारे दुसरी हरित क्रांती घडवून आणायची असेल तर रासायनिक शेती पद्धतीचाच स्वीकार केला पाहिजे आणि रासायनिक शेती पद्धतीचा स्वीकार केल्याशिवाय भारतात दुसरी हरित क्रांती घडवून आणता येणार नाही, असं टीकाकार म्हणतात. पण या टीकात काही तथ्य नाही. कारण भारतात 1960 नंतर जी पहिली हरित क्रांती झाली, त्या हरित क्रांतीमुळं 40-50 वर्षातच भारतीय शेती अडचणीत सापडली. जमिनीची सुपीकता कमी झालेली आहे. शेतजमिनी खराब, नापीक होत आहेत. जलसाठे, पाण्याचे जे साठे आहेत, पिण्याच्या पाण्याचे साठे प्रदूषित होत आहेत. आजारांचं, रोगांचं प्रमाण वाढलेलं आहे. पशु पक्षी आणि एकूणच जीवसृष्टीवर पहिल्या हरित क्रांतीमुळं, म्हणजे रासायनिक द्रव्यांच्या प्रचंड वापरामुळं विपरीत परिणाम होतो आहे. शेतकऱ्यांचं, देशाचं पहिल्या हरित क्रांतीमुळं अतोनात नुकसान झालेलं आहे. म्हणजे पहिल्या हरित क्रांतीमुळं 1960 नंतर जरी कृषी उत्पादनात वाढ झाली असली तरी देशातील शेतजमिनी ह्या नापीक बनत आहेत आणि शेतकरी आदबट्ट्यात आलेला आहे. आणि म्हणून अशा परिस्थितीत पुन्हा जर दुसरी हरित क्रांती घडवून आणण्यासाठी जर रासायनिक शेती पद्धतीला प्राधान्य दिलं तर शेतीची उरली सुरली सुपीकता सुद्धा नष्ट होईल. शेतीचा उरला सुरला कस सुद्धा कमी होईल. शेतीचं फारच नुकसान होईल. शेतकरी देशोधडीला लागतील आणि म्हणून हरित क्रांतीच्या नावाखाली सेंद्रिय शेतीला विरोध करणं योग्य होणार नाही. दुसरी हरित क्रांती घडवून आणण्यासाठी सेंद्रिय शेती पद्धत ही उपयुक्तच ठरेल. हरित क्रांतीच्या मार्गातील, दुसऱ्या हरित क्रांतीच्या मार्गातील ती अडथळा ठरणार नाही. कारण सेंद्रिय पद्धतीच्या शेतीमुळं जमिनीची सुपीकता कमी होत नाही, उलट सुपीकता वाढते. आणि म्हणून आपल्या पूर्वजांनी शेकडो हजारो वर्षापासून आपल्यासाठी ज्या शेतजमिनी शाबूत ठेवलेल्या आहेत, सुरक्षित ठेवलेल्या आहेत, निर्धोक ठेवलेल्या आहेत, त्या शेतजमिनी पुढेही आणखी हजारो वर्ष शाबूत ठेवण्यासाठी, सुरक्षित ठेवण्यासाठी सेंद्रिय पद्धतीनंच शेती केली पाहिजे. हरित क्रांतीच्या नावाखाली, उत्पादन वाढीच्या नावाखाली सेंद्रिय शेती पद्धतीला विरोध करणं योग्य नाही. कारण आपण शेती जी आता संकटात सापडलेली आहे, शेतीची सुपीकता कमालीची घटलेली आहे, शेती नापीक होत आहे, क्षारपड होत आहे, याचा जर विचार केला तर आज आपण
नुसत्या उत्पादन वाढीला महत्त्व देऊन चालणार नाही, तर उत्पादनाचा दर्जा, उत्पादनाचा गुणवत्ता, क्वालिटी याकडे सुद्धा आपण लक्ष दिलं पाहिजे. आणि म्हणून सेंद्रिय शेती पद्धतीचा पुरस्कार केला पाहिजे. कारण सेंद्रिय कृषी मालाचं जे उत्पादन आहे ते उत्पादन काही प्रमाणात, थोड्या प्रमाणात जरी होत असलं तरी सुद्धा ते सकस आहे, चवदार आहे, पौष्टिक आहे. त्यामुळे जमिनी खराब होत नाही, पर्यावरणाचं नासधूस होत नाही. आणि म्हणून हरित क्रांतीच्या नावाखाली सेंद्रिय शेती पद्धतीला विरोध करणं आणि रासायनिक पद्धतीच्या शेतीचा पुरस्कार करणं हे योग्य ठरणार नाही. आणि म्हणून भारतानं दुसरी हरित क्रांती घडवून आणताना सेंद्रिय शेती पद्धतीलाच प्राधान्य दिलं पाहिजे. हरित क्रांती घडवून आणण्यासाठी पुरेशा प्रमाणात खतं लागतात. रासायनिक खताऐवजी सेंद्रिय खताच्या उत्पादनाला सरकारनं पसंती दिली पाहिजे. सेंद्रिय खतांचं उत्पादन वाढवलं पाहिजे आणि सेंद्रिय खतांचं उत्पादन करणाऱ्या कारखान्यांना अनुदानं दिली पाहिजे. वेगवेगळे उपाय सरकारनं जर योजले तर रासायनिक खताऐवजी सेंद्रिय खतांचं उत्पादन वाढेल आणि सेंद्रिय शेती यशस्वी होऊ शकेल. आणि म्हणून भारताला कृषी उत्पादनात वाढ घडवून आणण्यासाठी, शेती आणि शेतकऱ्यांची परिस्थिती सुधारण्यासाठी, शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ घडवून आणण्यासाठी, शेतकऱ्यांचा कर्जबाजारीपणा कमी करण्यासाठी दुसरी हरित क्रांती घडवून आणली पाहिजे. पण त्यासाठी सरकारनं रासायनिक पद्धतीऐवजी सेंद्रिय पद्धतीचाच पुरस्कार केला पाहिजे. कारण अल्पकालीन फायद्यापेक्षा दीर्घकालीन फायदे अत्यंत महत्त्वाचे आहेत. पहिल्या हरित क्रांतीमुळंच शेतीच्या उत्पादनात वाढ झाली हे खरं असलं तरी सुद्धा 40-50 वर्षात रासायनिक द्रव्यांच्या वापरानं, हरित क्रांती घडवून आणण्याच्या प्रयत्नानं शेतजमिनी खराब झाल्या हे वास्तव नाकारता येणार नाही. आणि म्हणून सरकारनं सेंद्रिय शेती पद्धतीचाच पुरस्कार केला पाहिजे. टीकाकार असं म्हणतात की सेंद्रिय शेतीत संकरित बियाणांचा वापर करावा. जनुकीय बियाणांचा म्हणजे जनुकीय बियाणं जे आहेत, बियाणामध्ये जनुकीय बदल करून जी बियाणं तयार केली जातात ते हायब्रिड, संकरित, विदेशी बियाणं वापरावीत. परंतु या टीकेमध्ये सुद्धा काही तथ्य नाही. याचं कारण असं की सेंद्रिय शेतीत देशी किंवा स्थानिक बियाणंच वापरली पाहिजे. देशी बियाणं, स्थानिक बियाणं हा सेंद्रिय शेतीचा आत्मा आहे. आणि संकरित बियाणं जर सेंद्रिय शेतीत वापरली तर त्या शेतीला सेंद्रिय शेती, नैसर्गिक शेती म्हणताच येणार नाही. सेंद्रिय शेतीला सेंद्रिय शेती म्हणायचं असेल तर त्या शेतीत केवळ सेंद्रिय खतं वापरून चालणार नाहीत, तर देशी बियाणं किंवा स्थानिक बियाणंच वापरली पाहिजे. संकरित, हायब्रिड, विदेशी, जनुकीय बदल केलेली बियाणं वापरली तर त्या शेतीला सेंद्रिय शेती म्हणता येणार नाही. आणि म्हणून सेंद्रिय शेतीत देशी बियाणंच वापरली पाहिजे. कारण देशी बियाणापासून जे कृषी उत्पादन तयार होतं, जो कृषी माल तयार होतो तो सकस असतो, चवदार असतो, टिकाऊ असतो, पौष्टिक असतो. हे फायदे संकरित, हायब्रिड, विदेशी बियाणांचे फारसे मिळत नाहीत. आणि म्हणून भारतात किंवा जगातील ज्या ज्या देशात सेंद्रिय शेती केली जाते त्या देशामध्ये केवळ सेंद्रिय खतं, नैसर्गिक खतं वापरून चालणार नाही, तर देशी बियाणंच वापरली पाहिजे. संकरित बियाणंच वापरण्याचा हट्ट सोडून दिला पाहिजे. कारण संकरित बियाणं वापरली की सेंद्रिय शेतीचे सगळे फायदे मिळत नाही. संकरित बियाणांच्या वापरामुळं पिकावरती लवकर कीड पडते, किडीच्या नवीन नवीन जाती तयार होतात आणि त्यामुळं रासायनिक कीटकनाशकं वापरावी लागतात. आणि भारतीय शेतकरी हा पुन्हा
रासायनिक शेतीच्या दुष्टचक्रात अडकून पडतं. आणि म्हणून शेतीमध्ये विदेशी, हायब्रीड, संकरित, जनुकीय बदल केलेली बियाणं वापरणं टाळलं पाहिजे. देशी बियाणात सुधारणा करून त्याचा वापर केला पाहिजे. जी काही देशी बियाणं आहेत, स्थानिक बियाणं आहेत, त्या बियाणावरती प्रक्रिया करून, त्या बियाणात सुधारणा करून आपण कृषी उत्पादन वाढवू शकतो. आणि म्हणून संकरित बियाणांच्या वापराला विरोध करणं हे आवश्यक आहे. सेंद्रिय शेतीवरती जी टीका केली जाते ती टीका अशी आहे की रासायनिक शेती पद्धतीचे फायदे जसे लवकर मिळतात तसे सेंद्रिय शेतीचे फायदे मिळत नाहीत. टीकाकार म्हणतात सेंद्रिय पद्धतीच्या शेतीचे फायदे उशिरा मिळतात. हे खरं असलं तरी सुद्धा सेंद्रिय शेतीची एक बाजू आपण समजून घेतली पाहिजे की सेंद्रिय शेती पद्धतीचा एक प्रमुख फायदा असो की त्यामुळं शेतजमिनी खराब होत नाहीत. रासायनिक शेतीचे फायदे अल्पकाळच मिळतात. हे जगानं अनुभवलेलं आहे, भारतानं अनुभवलेलं आहे. 1960 पासून आपण भारतीय शेतीत रासायनिक द्रव्यांचा वापर प्रचंड प्रमाणात केला आणि 20-25 वर्षात कृषी उत्पादनात प्रचंड वाढ झाली. हरित क्रांती झाली, शेतीत क्रांती झाली, शेतीचा विकास झाला, कृषी उत्पादनात वाढ झाली. हे खरं असलं तरी सुद्धा जमिनी नापीक खराब होत आहेत, जमिनी क्षारपड होत आहेत. काही ठिकाणच्या जमिनीत बाबळीचं झुडूप सुद्धा उगवून येत नाही अशी परिस्थिती आहे. आणि म्हणून रासायनिक शेती पद्धतीचे फायदे जरी लवकर मिळत असले तरी सुद्धा त्याचे दुष्परिणाम फार भयंकर आहेत. आणि म्हणून सेंद्रिय पद्धतीच्या शेतीचाच अवलंब केला पाहिजे. सेंद्रिय पद्धतीनं जर शेती केली तर शेत जमिनी वर्षानुवर्ष दीर्घकाळ आपण शाबूत ठेवू शकतो, सुरक्षित ठेवू शकतो आणि शाश्वत शेतीचं, शाश्वत विकासाचं ध्येय आपण गाठू शकतो. आणि म्हणून सेंद्रिय शेती पद्धतीवरती जी टीका केली जाते ती टीका निराधार आहे. म्हणजे या पद्धतीनं जर शेती केली तर फायदे उशिरा मिळतात. जरी फायदे उशिरा मिळत असले तरी सुद्धा शेत जमिनी सुरक्षित राहतात, हा एक अत्यंत महत्त्वाचा फायदा आहे. आणि रासायनिक पद्धतीच्या शेतीमुळं शेतजमिनी खराब झालेल्या आहेत, त्या पूर्ववत करणं, त्यांची सुपीकता वाढवणं हे फार खर्चिक झालेलं आहे. त्यावरती प्रचंड अब्जावधी रुपये खर्च करावे लागत आहे. आणि सेंद्रिय पद्धतीनं जर शेती केली तर शेतजमिनी खराब होत नाही, नापीक होत नाही, क्षारपड होत नाहीत आणि त्या जमिनी पूर्ववत कराव्या लागत नाहीत. त्यासाठी जो अब्जावधी रुपये खर्च करावा लागतो रासायनिक शेती, तो खर्च सेंद्रिय शेतीमुळे वाचतो. हा सेंद्रिय शेती पद्धतीचा फायदा आहे. सेंद्रिय शेतीवरती करण्यात येणारी आणखी एक टीका म्हणजे सेंद्रिय कृषी उत्पादनं महाग असतात. अन्नधान्य, डाळी असतील, कडधान्य असतील, फळं असतील, भाजीपाला असेल, ही जी काही कृषी उत्पादनं आहेत, ही कृषी उत्पादनं महाग असतात अशी एक टीका केली जाते. त्यामध्ये काही प्रमाणात तथ्य आहे. जसजसं सेंद्रिय कृषी मालाचं उत्पादन वाढत जाईल, जसजशी सेंद्रिय शेती पद्धत किफायतशीर होत जाईल, तसतसं सेंद्रिय कृषी उत्पादनांच्या किमती घटत जातील. सेंद्रिय कृषी उत्पादनांच्या किमती ह्या थोड्याशा जास्त आहेत. हे जरी खरं असलं तरी सुद्धा आरोग्याचा विचार करता सेंद्रिय कृषी उत्पादनच खरेदी केली पाहिजे. कारण रासायनिक कृषी पद्धत जी आहे, रासायनिक शेती पद्धत आहे, यामुळे अनेक आजार, अनेक रोग वाढलेले आहेत. कॅन्सरसारखे रोग वाढलेले आहेत, अकाली मृत्यूचं प्रमाण वाढलेलं आहे, आजारी पडण्याचं प्रमाण वाढलेलं आहे. सेंद्रिय शेतीचे हे काही दोष नाही. आणि म्हणून ग्राहकांनी
सेंद्रिय कृषी उत्पादनांना आपल्या आरोग्यासाठी थोडीशी किंमत जास्त देण्याची तयारी ठेवली पाहिजे. आणि तशी सेंद्रिय शेती उत्पादनं फारशी महाग नाहीत. केळी असतील, काही द्राक्ष असतील, काही फळं असतील, काही सेंद्रिय कृषी माल असतील, याच्या किमती थोड्याशा जास्त असल्या तरी सुद्धा भविष्यात सेंद्रिय कृषी मालाचं उत्पादन वाढणार आहे आणि त्यामुळं ह्याच्या काही किमती वाढलेल्या दिसतात. सेंद्रिय कृषी मालाची जी काही महागाई दिसते, ही महागाई निश्चितच कमी होईल. आणि म्हणून सेंद्रिय कृषी उत्पादनं महाग आहेत म्हणून सेंद्रिय शेती पद्धत टाळून रासायनिक पद्धतीनं शेती केली पाहिजे, हा टीकाकारांचा विचार मानवी आरोग्याच्या दृष्टीनं आणि शेतजमिनीच्या दृष्टीनं चुकीचा आहे. सेंद्रिय शेतीवरती आणखी एक टीका केली जाते. ती टीका अशी आहे की सेंद्रिय निविष्ठा ज्या आहेत, सेंद्रिय आदान आहेत, त्यांची टंचाई आहे आणि त्यांच्या किमती जास्त आहे. म्हणजे उदाहरणार्थ शेणखत असेल, लेंडी खत, कोंबडी खत, कंपोस्ट खत, गांडूळ खत, मासळी खत, तंबाखूच्या पासून तयार केलेलं खत, हिरवळीचं खत, अशा प्रकारची खतं आहेत. त्यांना आपण सेंद्रिय खतं, नैसर्गिक खतं असं म्हणतो. आणि जैविक कीटनाशकं म्हणजे पिकावर पडणारी कीड रोखण्यासाठी निंबोळी अर्क आहे. अशा प्रकारची काही जैविक कीटनाशकं आहेत. त्यांची टंचाई आहे आणि त्यांच्या किमती जास्त आहे. पण सेंद्रिय शेतीचं प्रमाण जसजसं वाढत जाईल तसतसं सेंद्रिय खतांचं, नैसर्गिक खतांचं उत्पादन सुद्धा वाढत जाणार आहे. सरकारनं जर सेंद्रिय कृषी उत्पादनाला प्रोत्साहन दिलं, सेंद्रिय शेती पद्धतीला प्रोत्साहन दिलं, तर कुक्कुटपालन, पशुपालन हे व्यवसाय वाढतील आणि हळूहळू यामुळं नैसर्गिक सेंद्रिय खतांचं उत्पादन सुद्धा वाढत जाणार आहे. सरकारनं सेंद्रिय शेतीच्या विकासासाठी गोठापालनाला प्रोत्साहन दिलेलं आहे, सामूहिक गोठापालनाला प्रोत्साहन दिलेलं आहे, किंवा देशी गायींच्या पालनासाठी सरकार मदत करत आहे. तर अशा प्रकारे हळूहळू सेंद्रिय खतांचं उत्पादन वाढत जाणार आहे आणि त्यामुळं स्थानिक पातळीवरती रोजगार आणि स्वयंरोजगार सुद्धा वाढणार आहे. भविष्यात सेंद्रिय खतांची टंचाई भासणार नाही, कारण सरकारनंच, भारत सरकारनं, महाराष्ट्र शासनानं, सर्व राज्य सरकारांनी सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन दिलेलं आहे. सेंद्रिय शेतीवर आणखी एक टीका केली जाते की सेंद्रिय शेती पद्धत सोपी नाही, कष्टाची आहे. पण या टीकेतही फारसं तथ्य नाही, कारण रासायनिक पद्धत ही सोपी आहे. रासायनिक खतं दुकानात विकत मिळतात, सेंद्रिय खतं, नैसर्गिक खतं तयार करावी लागतात. हे जरी खरं असलं तरी सुद्धा भारतीय शेतकरी कष्टाळू आहे आणि त्यामुळं त्याच्या दृष्टीनं ही शेती अजिबात कष्टाची नाही. सेंद्रिय खतं, नैसर्गिक खतं तयार करण्याचे छोटे छोटे कारखाने, छोटे छोटे उद्योग जर ग्रामीण भागात सुरू झाले तर भारतीय शेतकरी काही नैसर्गिक खतं, सेंद्रिय खतं विकत आणतील आणि त्यामुळं त्यांना ही शेती कष्टाची वाटणार नाही. शेणखत असेल, कंपोस्ट खत असेल, पालापाचोळ्याचं खत असेल, अशा प्रकारची खतं तयार करणं भारतीय शेतकऱ्यांच्या अंगवळणी पडलेलं आहे आणि त्यामुळं ही शेती कष्टाची आहे असं म्हणता येणार नाही. आता निंबोळी अर्कसारखे अर्क असतील किंवा पिकावरती काही जैविक कीटनाशकं फवारावी लागतात, ती आता नैसर्गिक कीटनाशकं, सेंद्रिय कीटनाशकं ही दुकानातसुद्धा स्थानिक भागात विकत मिळतात आणि त्यामुळं ही शेतीसुद्धा फारशी कष्टाची नाही. आणि म्हणून सेंद्रिय शेती कष्टाची आहे या दाव्यामध्ये फारसं तथ्य नाही. सेंद्रिय शेती पद्धत खर्चिक आहे अशा प्रकारची सुद्धा एक टीका केली जाते आणि या टीकेत सुद्धा फारसं काही तथ्य नाही. याचं कारण असं की रासायनिक पद्धत, शेती पद्धत जरी कमी खर्चिक असली
तरी सुद्धा आता रासायनिक द्रव्यांच्या किमती वाढत आहेत, रासायनिक खतांच्या किमती वाढत आहेत, रासायनिक कीटकनाशकांच्या किमती वाढत आहेत आणि त्यामुळे ही शेती पद्धत आता रासायनिक शेती पद्धत ही खर्चिक होत आहे. आणि म्हणून रासायनिक खताऐवजी सेंद्रिय खतं, नैसर्गिक खतं वापरली तर शेती किफायतशीर होते असं अनेक शेतकऱ्यांनी आपल्या प्रयोगातून सिद्ध केलेलं आहे. कारण स्थानिक पातळीवरती सेंद्रिय निविष्ठा किंवा सेंद्रिय आदानं उपलब्ध असतात आणि काही सेंद्रिय खतं, कीटकनाशकं शेतकरी स्वतः घरच्या घरी तयार करू शकतो. आणि म्हणून रासायनिक शेतीऐवजी सेंद्रिय शेती पद्धत ही जर योग्य प्रकारे केली तर ही कमी खर्चिक ठरते, अधिक उत्पादन देणारी ठरते, हे अनेक शेतकऱ्यांनी सिद्ध करून दाखवलेलं आहे. तर अशा प्रकारे सेंद्रिय शेतीवरती काही टीका केल्या जातात. त्या टीकांचा परामर्श आपण आजच्या लेक्चरमध्ये घेतला की भारतासारख्या प्रचंड लोकसंख्या असलेल्या देशात सेंद्रिय शेती ही किफायतशीर नाही, परवडणार नाही, या टीकेमध्ये सुद्धा काही तथ्य नाही. किंवा सेंद्रिय शेती पद्धतीचा पुरस्कार जर भारतासारख्या देशांनी केला तर दुसरी हरित क्रांती घडवून आणता येणार नाही, अशा प्रकारची एक टीका केली जाते. त्या टीकेमध्ये सुद्धा काही तथ्य नाही. किंवा सेंद्रिय शेतीमध्ये संकरित बियाणांचा वापर करावा असे टीकाकारांनी सुचवलेलं आहे, त्याहीमध्ये काही डाव्या तथ्य नाही. रासायनिक शेती पद्धतीचे फायदे लवकर मिळतात तसेच सेंद्रिय शेतीचे मिळत नाहीत, या टीकेत हे काही तथ्य नाही, हे आपण बघितलं. किंवा सेंद्रिय कृषी उत्पादनं महाग असतात, सेंद्रिय निविष्ठांची आदानांची टंचाई आहे, यामध्ये सुद्धा फारसं काही त्या दाव्यामध्ये तथ्य नाही. सेंद्रिय शेती पद्धत जर योग्य प्रकारे केली तर ती पद्धत ही कमी खर्चिक आहे, अधिक उत्पादन देणारी आहे, हे काही शेतकऱ्यांनी सिद्ध केलेलं आहे. तर अशा प्रकारे सेंद्रिय शेतीला हजारो वर्षांचा इतिहास आणि आपले पूर्वज शेकडो हजारो वर्ष याच पद्धतीची शेती करत होते. रासायनिक शेती पद्धतीला 100 वर्षांचा सुद्धा इतिहास नाही. भारतात तर 1960 पासूनच या पद्धतीला आपण कृषी उत्पादन वाढीसाठी मान्यता दिलेली होती. त्यामुळं सेंद्रिय शेती पद्धतच ही अतिशय उपयुक्त अशा प्रकारची पद्धत आहे. कारण ही पद्धत पर्यावरणाची हानी न करणारी आहे, निरोगी, सकस आणि बिनविषारी अन्न निर्माण करणारी आहे आणि शाश्वत शेतीचं ध्येय, स्वप्न साकार करणारी आहे. आणि म्हणून सेंद्रिय शेती पद्धतीवरती ज्या टीका केल्या जातात त्या टीका निराधार आहेत. भारतानं सेंद्रिय शेती पद्धतीचा पुरस्कार केलेला आहे आणि संपूर्ण जगातून आता सेंद्रिय शेती पद्धतीला मान्यता मिळत आहे. आणि म्हणून आपण सुद्धा, भारतानं सुद्धा, भारतीय शेतकऱ्यांनी सुद्धा सेंद्रिय शेती पद्धतीचाच पुरस्कार केला पाहिजे. भारतीय ग्राहकांनी सुद्धा आपल्या आरोग्यासाठी सेंद्रिय शेतीच्या पद्धतीतून जे कृषी उत्पादन तयार होतात त्या सेंद्रिय कृषी मालाचीच मागणी केली पाहिजे. तर अशा प्रकारे सेंद्रिय शेतीवरती जी मी काही मालिका सुरू केलेली आहे त्या मालिकेतलं हे आजचं 8वं भाषण होतं. पुढच्या भागात आणखी एका सेंद्रिय शेती संबंधात भागावरती चर्चा केली जाईल. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.